मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपण स्टडी करत होतो. त्यामध्ये आपली डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टू अल्किन्स ही आपली कंप्लीट झाली आणि आज आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचा पार्ट आपण स्टडी करतोय. आता अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला कार्बोनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन मिळतं. कार्बोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, ज्या कंपाऊंड मध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्बोनिक कंपाऊंड्स. हा ग्रुप प्रेझेंट असलेल्या कंपाऊंडला काय म्हणणार आपण, कार्बोनिक कंपाऊंड्स. हे कार्बोनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन हे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावरती होत असतं. कार्बोनिक कंपाऊंड्स आपले कुठले आहेत, अल्डिहाइड्स आहेत, केटोन्स आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर, हे सगळे आपले कार्बोनिक कंपाऊंड्स आहेत. हे आपण बघितलेलं आहे. आता बघा, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आता प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल्स यांचं ऑक्सिडेशन आपण करणार आहे इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, बघा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स आपले कुठले असणार आहेत बघा, त्यामध्ये ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, K2Cr2O7, त्याला आपण काय म्हणणार आहे, पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट आहे. किंवा दुसरा आपण यूज करणार आहे याच्यामध्ये एसिडिक और अल्कलाइन केमिनोफोर. एसिडिक और अल्कलाइन केमिनोफोर. केमिनोफोर पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणतो आपण याला. एसिडिक और अल्कलाइन. एसिडिक म्हणजे ऍसिड प्रेझेंट असणार, अल्कलाइन म्हणजे याच्यामध्ये अल्कली मिक्स असलेला. ओके, त्यानंतर डायल्यूट HNO3, नायट्रिक ऍसिड HNO3 आणि क्रोमियम ट्रायऑक्साइड CrO3 किंवा त्याला आपण क्रोमिक अनहायड्राइड असं म्हणतो. ओके, ह्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला काय मिळतो, अल्डिहाइड, आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला केटोन मिळत असतो. ओके, आपण हे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल मध्ये बघितलेलं आहे. अल्डिहाइडचं रिडक्शन केले की प्रायमरी अल्कोहोल आणि केटोनचं रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल. त्याच्या आता रिव्हर्स करायचं आपल्याला. जे अल्डिहाइडचं रिडक्शन केलं की प्रायमरी अल्कोहोल मिळत होता, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की परत अल्कोहोल मिळणार, आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला केटोन मिळणार. बघा, मग प्रायमरी अल्कोहोल लक्षात घ्या, ह्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन करत असताना आपण हे ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज करणार, त्यातला कुठलाही आपण यूज करणार आहे. ओके, तर आपल्याला इथं काय मिळेल बघा, इथं अल्डिहाइड मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं, अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोल त्याचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला काय मिळणार आहे, केटोन मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांचं रिव्हर्स केलं, अल्डिहाइडचं रिव्हर्स केलं, अल्डिहाइडचं पण रिडक्शन केलं की आपल्याला परत काय मिळतो, प्रायमरी अल्कोहोल. आणि केटोनचं रिडक्शन केलं की परत काय मिळतो, सेकंडरी अल्कोहोल. ओके, बघा, मग आता प्रायमरी अल्कोहोल आपण यूज करूया. त्यामध्ये पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल वरून ऍक्शन करूया आपण. प्रायमरी अल्कोहोल हे प्रायमरी अल्कोहोल. तर हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे याचा आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. प्रायमरी अल्कोहोल आपण कसं लिहिणार, ठीक आहे, अशा पद्धतीने
ओके, हे रिप्रेझेंट करतो आपण प्रायमरी अल्कोहोल. बघा प्रायमरी अल्कोहोल आता आपण घेऊया. जनरल रिएक्शन सुरुवातीला घेतोय आपण RCH2OH. हा आपला काय प्रायमरी अल्कोहोल. वेजच्या कार्बन डायऑक्साइड त्याचं नेचर आपलं प्रायमरी असणार आहे की हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल आता हा प्रायमरी अल्कोहोल आपण रिएक्शन कुठल्या बघतोय अल्कोहोलच्या कुठल्या रिएक्शन ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. ओके, म्हणजे इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपण ब्रेक करणार आहे. ओके, लक्षात घ्या. आता कसं होणार आहे बघा, याचं ऑक्सिडेशन करणार आपण. हा नेसंट ऑक्सिजन आहे. ब्रॅकेट मध्ये दाखवतो आपण नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन म्हणजे काय, तो ऑक्सिजन हायली रिएक्टिव्ह असतो. आणि हा नेसंट ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करत असतं, ही ऑक्सिडायझिंग एजंट्स प्रोव्हाइड करत असतात. बरोबर. आता त्या एरो वरती कंडिशनला तुम्ही सगळं कुठल्या कंडिशन येणार इथं बघा, केमिनोफोर लिहिणार तुम्ही. केमिनोफोर तर केमिनोफोर आपण कसं लिहिणार, ऍसिडिक किंवा अल्कलाइन. त्यामुळे इथे खाली लिहिणार तुम्ही डायल्यूट H2SO4 लॅब. डायल्यूट ऍसिड त्याच्यामध्ये मिक्स केलं असतं केमिनोफोर. ओके, अल्कलाइन केमिनोफोर, ऍसिडिक केमिनोफोर आहे. H2SO4 याच्यात मिक्स आहे, ऍसिडिक केमिनोफोर. काय होणार आहे बघा, लक्षात घ्या. इथं आता ऑक्सिडेशन होणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. ओके, कसा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होणार बघा, त्या कार्बनचा एक हायड्रोजन आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह आहे. हा H H2 आणि हा ऑक्सिजन H2 मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. काय होणार इथं बघा, R हा अल्किल ग्रुप सेम आहे, त्या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होत आहे. ओके, इथं काय येणार, इथं C डबल बॉन्ड OH येणार, लक्षात घ्यायच्यामध्ये. ओके, अल्डिहाइड तयार होणार आहे. इथला हायड्रोजन आपला H2 आणि हा O H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होणार आहे. हा काय झाला, अल्डिहाइड फॉर्म झाला. आता लक्षात घ्या, हा केमिनोफोर ऍसिडिक केमिनोफोर हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे रिएक्शन तो अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करत नाही, तर अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करतो आणि त्याचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करत असतो. ओके, लक्षात ठेवायचं. ते रिएक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप होत नाही. हा ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग आहे, तो काय करणार आहे, अल्डिहाइडचं परत कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करणार. ओके, आता करा अल्डिहाइडचं कन्व्हर्शन परत. बघा इथं आपण नेसंट ऑक्सिजन यूज करणार आहे. ओके, आणि इथं कंडिशन लिहिणार आपण केमिनोफोर आणि कुठला असणार आहे तिथं डायल्यूट H2SO4. ओके, ही कंडिशन असणार आहे. ओके, आता मग हा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, ऑक्सिजन इथे ऍड होणार. ओके, काय मिळालं आपल्याला, RCOOH. हा काय मिळाला, RCOH आपला कार्बोक्सिलिक ऍसिड. COH फंक्शन कुणाचा, कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, हा काय ना कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळाला. बरोबर. आता लक्षात घ्या, आपल्याला फक्त अल्डिहाइड तयार करायचं असेल तर ऍसिडिक किंवा अल्कलाइन केमिनोफोर किंवा ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट ही कुठल्याही ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून चालणार नाही, कारण का हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं अल्डिहाइडचं परत कन्व्हर्शन ते कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतात. त्यामुळं रिएक्शन जर आपल्याला अल्डिहाइड स्टेजला जर स्टॉप करायचं असेल, परत त्याचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला दुसरा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला यूज केला पाहिजे. ओके, लक्षात घ्या. ओके, तर बघा इथे काय म्हणतोय आपण, तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट किंवा द बेस्ट रिएक्शन म्हणूया आपण. द बेस्ट रिएक्शन
for preparing aldehyde is PCC or PDC. is PCC or PDC. आता PCC म्हणजे काय होतं? पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट आणि PDC म्हणजे पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. बघा PCC म्हणजे काय? पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. ला आपण काय म्हणणार आहे? PCC लक्षात ठेवा. ओके, हा P प्लस C प्लस. ओके, आणि PDC म्हणजे काय? ते हाफला PCC होणार आणि पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. ओके, पिरिडीनियम डायक्रोमेट PDC साठी. त्याला आपण काय म्हणतो असतो? PDC, पिरिडीनियम डायक्रोमेट. आता ही जे दोन रिएक्शन टाइप, दोन ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. हे काय करतात लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोलचं फक्त अल्डिहाइड मध्येच कन्व्हर्शन करतात आणि रिएक्शन स्टॉप करतात. फर्दर ऑक्सिडेशन करून कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्शन ते करत नाही. ओके, लक्षात ठेवायचं. त्यामुळे PCC आणि PDC हेच प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्शन इफेक्टिव्हली करू शकतात. ओके, त्यामुळे तुम्ही रिएक्शन आता लिहा PCC और PDC यूज करू. पर्टिक्युलर एग्जांपल घ्यायचं डायरेक्ट आता CH3 CH2OH. हा आपला काय प्रायमरी अल्कोहोल. OH चा कार्बन डायऑक्साइड त्याचं नेचर आपलं प्रायमरी आहे. हा आपला प्रायमरी अल्कोहोल. काय नेम आहे सांगायचं? इथाइल अल्कोहोल. आपला इथाइल अल्कोहोल. बरोबर. आता मग हा इथाइल अल्कोहोल की आता आपण इथं ऑक्सिडेशन करणार आहे. ही नेसंड ऑक्सिजन दाखवणार आणि एरो वरती काय लिहिणार आहे? PCC किंवा काय लिहा तुम्ही? PDC. कुठलाही तुम्ही लिहू शकता. पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. आता ऑक्सिडेशन झालं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की काय मिळणार आपल्याला? अल्डिहाइड. इथं आपण दाखवलाय. ओके, लक्षात घ्या. लिहा हा अल्डिहाइड. ओके, इथं काय ना बघा CH3. ओके, इथं काय ना CH2. ओके, CH2 चं काय ना इथं अल्डिहाइड करायचं आपल्याला. ओके, हा CH2 होणार नाही. CH2 चा काय होणार? C डबल बॉन्ड O होणार. लक्षात घ्या, C डबल बॉन्ड OH. ओके, आपल्याला अल्डिहाइड मिळालं. लक्षात घ्या. ओके, प्लस H2O. ओके, याचं नेम काय आहे सांगा? आपला असिटाल्डिहाइड आहे. ओके, असिटाल्डिहाइड किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो? इथेनॉल. ओके, IUPAC सिस्टीम मध्ये समजा तुम्ही दुसरा एक घेतला असेल CH3 CH2 CH2OH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. सगळे कार्बन सेट चेन मध्ये. हा कार्बन प्रायमरी. त्याला आपण काय म्हणणार आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. ओके, एन प्रोपिल अल्कोहोल आहे. ऑक्सिडेशन करा. सेम इंग्रेडिएंट्स ऑफ पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला अल्डिहाइड CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस H2O. याचं नेम काय ना सांगा? प्रोपॅनॉल. ओके, प्रोपॅनॉल म्हणणार आपल्याला याच्यावर. ओके, किंवा ह्याला प्रोपिओनॉल असं म्हणतो आपण. काय IUPAC ने प्रोपॅनॉल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला अल्डिहाइड मिळेल. लक्षात घ्या, प्रायमरी अल्कोहोल पासून PCC और PDC यूज करून. हे जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर यूज केले तर अल्डिहाइडचं परत कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्शन होतं. हे लक्षात ठेवायचं. ते तुम्हाला आता क्वेश्चन कसा असेल बघा. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PCC
ऑन इथिल अल्कोहol and propyl alcohol. Okay, किंवा how will you prepare acetaldehyde and propanol or ethanol or propanol? Okay, from ethyl alcohol and propyl alcohol. किंवा convert the following ethyl alcohol into ethanol and propyl alcohol into propanol. Okay, अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये आपण प्रायमरी अल्कोहोल बघितलंय अल्डिहाइडचं कन्व्हर्शन करण्यासाठी. आता आपल्याला सेकंडरी अल्कोहोल साठी बघायचं आहे ऑक्सिडेशन. सेकंडरी अल्कोहोल त्याच्या पद्धतीने आपण ओके हे असं असणार. तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की काय मिळतं आपल्याला केटोन आणि केटोनचं रिडक्शन केले की सेकंडरी अल्कोहोल. ओके बघा मग सेकंडरी अल्कोहोल लिहायचं जनरल एक्झाम्पल किंवा जनरल रिएक्शन सुरुवातीला लिहूया आर सी एच ओ एच आर हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे. OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या दोन कार्बनला अल्किल ग्रुप मध्ये दोन कार्बनला अटॅच आहे. ओके हा आपला सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल. मग हा जो सेकंडरी अल्कोहोल आहे त्याचं ऑक्सिडेशन करणार आहे आपण. नेसंट ऑप्शन दाखवला एरो वरती लिहा केमिनोको पोटॅशियम कुठला येत झाला डायल्यूट H2SO4 आपण लिहिला म्हणजे हे ऍसिडिक केमिनोको आहे. इथं जर डायल्यूट NaOH घेतला तर अल्कलाइन केमिनोको झाला असता. ओके बघा मग कसं होणार आहे आता इथला सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन कशात होणार आहे केटोन मध्ये होणार आहे. कसं होणार बघा केटोन मध्ये कन्व्हर्शन त्यामध्ये इथला अल्किल ग्रुपला ऍडिड असेल. ओके इथला हायड्रोजन आणि हायड्रोजन आपला रिमूव्ह होणार हा H2 झाला आणि इथला ऑक्सिजन H2 रिमूव्ह होणार. ओके इथं काय येणार आहे आपला डबल बॉन्ड होतो पुढे अल्किल ग्रुप प्लस प्लस काय ना हा H आणि H2 आणि इथला ऑप्शन हा आपला काय येणार आहे H2 येणार. ओके याचं नेम आपलं काय येणार आहे केटोन. ओके हा आपल्याला काय मिळणार आहे केटोन मिळणार. पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या CHD CHOH इथं आपला CHD असणार आहे. ओके अल्किल ग्रुप आपले मिथिल ग्रुप साठी नेम याचं काय सांगा हे चाललं आहे आता आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा यालाच आपण काय म्हणतो प्रोपेन 2OH. ओके नेसंट ऑप्शन यूज करा एरोवरच्या कंडिशन सेम केमिनोको डायल्यूट H2SO4 ओके ते आपण यूज करणार आहोत. पुढे काय नाव बघा इथं अल्किल ग्रुप CHD रिमूव्ह काय नाव सांगितलं CHD ऍल्डिहाइड. इथला H आणि इथला H रिमूव्ह होणार. इथं कार्बन ऑप्शन डबल बॉन्ड होणार आहे आणि हायड्रोजन आणि हायड्रोजन आणि इथला ऑप्शन H2 मध्ये फॉर्मेशन. ओके इथं C डबल बॉन्ड O इथं CS प्लस काय झालं आपला पुढे H2. ओके याचं नेम काय आहे सांगा हा आपला काय केटोन. याचं नेम काय कॉमन नेम ऍसिडो. ओके ऍसिडोन म्हणतो आपण CH3COCH आणि ऍसिड काय ना प्रोपॅनॉल. ओके हा आपला सेकंडरी अल्कोहोल झाला. आता सेकंडरी अल्कोहोलच्या नंतर आपला परत आता टर्शियरी अल्कोहोलचं फॉर्मेशन पासून
टर्शियरी अल्कोहोल पासून आपल्याला काय मिळतो हे आपल्याला बघायचं. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल यूज करून अल्डिहाइड कीटोन आपण तयार केलाय. नेक्स्ट आता टर्शियरी अल्कोहोल्स. हे टर्शियरी अल्कोहोल मध्ये बघू शकता आता कसं असणार आहे बघा. टर्शियरी अल्कोहोल डज नॉट अंडरगो ओके ऑक्सिडेशन इझिली ऑक्सिडेशन होत नाही तर लक्षात घ्या, कारण काय इथं अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहे. ओके टर्शियरी अल्कोहोल काय म्हटले बघा आपण. टर्शियरी अल्कोहोल do not undergo oxidation easily. Do not undergo oxidation easily. Okay, easy oxidation याचं होत नाही because काय दिसून आहे आपलं absence of alpha hydrogen atom. इतर अल्फा हायड्रोजन एटम अब्सेंट आहे टर्शियरी अल्कोहोल मध्ये, त्यामुळे याचं ऑक्सिडेशन होत नाही लक्षात घ्या. ओके मग आता काय होतं बघा. टर्शियरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन using strong oxidizing agent. Using strong oxidizing agent. Using strong oxidizing agent like chromium trioxide or chromic anhydride. ओके याला आपण क्रोमिक अनहायड्राइड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साइड म्हणतो. तर काय म्हणतं बघा. टू गिव्ह फर्स्ट पहिल्यांदा आपल्याला अल्कीन मिळतो लक्षात. टू गिव्ह फर्स्ट अल्कीन देन ऑक्सिडेशन नंतर ऑक्सिडेशन केलं टू गिव्ह केटोन. ओके हे लक्षात ठेवायचं. टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत नाही, अल्फा हायड्रोजन अब्सेंट आहे. जर आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर यूज करून आपण ऑक्सिडेशन केलं क्रोमिक अनहायड्राइडच्या प्रेस मध्ये, तर आपल्याला पहिल्यांदा अल्कीन मिळणार आहे आणि नंतर अल्कीनचं ऑक्सिडेशन झालं की केटोन मिळणार आहे. ओके हे कसं होतं लक्षात घ्या. आपण एक टर्शियरी अल्कोहोल घेऊया इथं CH3 हे बघा इथं CH3 हा हा टर्शियरी अल्कोहोल आहे. याचं नेम आपलं झालेलं आहे काय नेम आहे सांगायचं. टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो 2-methyl propane 2A. हा फर्स्ट कार्बन सेकंड सेकंड कार्बनला कुठला ग्रुप आहे मिथिल ग्रुप आहे आणि 2 नंबरला OH 2-methyl propane 2A किंवा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. याचा आपण आता सुरुवातीला बघा इथे काय होणार आहे. काय होणार सुरुवातीला आपलं अल्कीन मिळणार. सुरुवातीला याच्यामध्ये क्रोमिक अनहायड्राइडच्या प्रेस मध्ये CrO3 ओके ऑक्सिडेशन करणार आहे आपण याच्यामध्ये. ओके H2 मॉलिक्यूल सप्लाय तर इग्नोर आहे. इथला H आणि अल्फा कार्बनचा OH हा आपला रिमूव्ह.
हा अल्फा कार्बन आहे, अल्फा कार्बनला इथं OH नाही, अल्फा कार्बनला हायड्रोजन ऑक्साईड आहे, लक्षात घ्या. इथं अल्फा कार्बनचा OH होईल आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होईल. प्रॉडक्ट काय मिळेल बघा, CH3 C, ओके, इथं CH3 येणार आहे. हा CH3 आपला ऍज इट इज आहे आणि इथं ह्या CH3 मधला एक हायड्रोजन ऍटम आपला रिप्लेस होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे इथं काय ना डबल बॉन्ड CH2 मिळेल, बरोबर, प्लस काय ना इथला OH, ओके, आणि ह्या CH3 मधला एक हायड्रोजन H2 मिळेल. ओके, सुरुवातीला अल्किन मिळाला, याचं नेम आपलं काय, आयसोब्युटिलीन. ओके, याला आयसोब्युटिलीन किंवा 2-मेथिल प्रोपीन म्हणतो आपण. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे काय ना हा 2-मेथिल प्रोपीन आहे. ओके, आता हा काय झाला, आयसोब्युटिलीन आहे. आयसोब्युटिलीन हा मी परत लिहून घेतो, CH3 CH3 डबल बॉन्ड CH3, याला आपण काय म्हणतो, आयसोब्युटिलीन किंवा IUPAC. काय ना हा कार्बन फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. सेकंड कार्बन हा कुठला ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे नेम कसं आहे ना 2-मेथिल प्रोपीन. ओके, 2-मेथिल प्रोपीन. ओके, डबल बॉन्ड आहे. आता ऑक्सिडेशन करू शकता, ओके, क्रोमिक ऑक्साइडच्या प्रेस मध्ये Cr3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, काय होणार सांगायचं, इथं आपल्याला प्रॉडक्ट कसा मिळणार, हा जो CH3 CH3 जो आहे, ओके, इथं ऑक्सिडेशन केलं आपण, इथं ऑप्शन आपला ऍड होणार आहे. इथं CH3 CH3 डबल बॉन्ड O, हा आपल्याला इथे केटोन मिळेल, प्लस काय येणार आहे, हा जो CH2 ग्रुप आहे, त्या CH2 ग्रुपचं डिकम्पोजिशन होणार, हा ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर हा जो CH2 ग्रुप आहे, त्या CH2 ग्रुपचं कन्व्हर्शन डायरेक्ट आपल्या कशामध्ये होणार, CO2 आणि H2 मध्ये होणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि इथं आपला ऑक्सिजन ऍड होणार आहे त्या कार्बनला आणि हा केटोन मिळेल. ओके, याचं नेम आपलं ऍसिटोन. तर चलो हा आपल्याला केटोन मिळाला, लक्षात. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं त्यालाच आपण आणखी काय म्हणतो, IUPAC. सांगा, ऍसिटोनला 3 कार्बन आहेत, प्रोपॅनॉन IUPAC. ओके, प्लस काय आहे आपला CO2 प्लस H2, हे प्रोडक्ट आपल्याला मिळणार. ओके, लक्षात येते टर्शियरी अल्कोहोल पासून आपल्याला सुरुवातीला काय मिळणार आहे, अल्किन मिळणार. अल्किनचं परत ऑक्सिडेशन केलं की काय मिळणार, आपला केटोन मिळणार. हे लक्षात ठेवायचं. इथं आपलं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलचा पार्ट आपल्याला इथं चाललंय. आता ह्यानंतर कॉपर मेटल बरोबर अल्कोहोलची रिएक्शन आपली कशी होणार आहे हे आपण बघणार आहोत. नेक्स्ट बघा आता, हीटिंग विथ कॉपर मेटल. कॉपरच्या मेटल बरोबर आपल्याला हीटिंग करायचं आहे. हीटिंग विथ कॉपर मेटल. प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल या तिघांचं कॉपर मेटल बरोबर हीटिंग केल्यावरती आपल्याला काय मिळतं बघायचं. आता लक्षात घ्या, सुरुवातीला
primary and secondary alcohols. Primary and secondary alcohols on heating with copper metal. Primary and secondary alcohols on heating with copper metal at 523 Kelvin. त्या टेम्परेचरला on heating with 523 Kelvin undergoes dehydrogenation. Okay, dehydrogenation कैसा होगा? Dehydrogenation means a removal of hydrogen H2 undergoes dehydrogenation to form aldehydes and ketones. Respectively. ओके, दोघांच्या पासून काय मिळणार आहे? अल्डिहाइड्स आणि केटोन्स मिळणार. आता इथं लक्षात घ्या, आपण हे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल घेणार आहे कॉपर मेटल बरोबर हिटिंग करण्यासाठी. ते आपण घेणार आहे पेपर सेट मध्ये. त्यामुळे आपण काय म्हणूया? पेपर सॉल्ट. ओके, पेपर्स कुणाचे असणार आहेत? प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल्स. त्याचे हिटिंग कॉपर मेटल बरोबर करणार. टेम्परेचर आहे 523 केल्विन. त्याच्यावर हिटिंग केल्यावरती काय होणार आहे? डिहायड्रोजनेशन. ओके, त्यावेळी काय होणार? अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचे वेपर्स काय करणार? अल्डिहाइड्स आणि सेकंडरी अल्कोहोलचे वेपर्स केटोन्स. ओके, पेपर स्टेट मध्ये म्हणजे गॅसेस स्टेट मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल आपण यूज करणार. ओके, तर डिहायड्रोजनेशन आपण कसं होणार आहे? डिहायड्रोजनेशन बघा, डिहायड्रोजनेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ H2. ओके, H2 आपण रिमूव्ह करणार. आता पहिला घ्या प्रायमरी अल्कोहोल RCH2OH. ओके, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. OH प्रायमरी कार्बन लागायचं. ओके, मग बघा हिटिंग करा कॉपर मेटल बरोबर. हिटिंग विथ कॉपर मेटल at 523 Kelvin. ओके, तर काय होणार आहे? H2 आपला रिमूव्ह होणार. इथला एक हायड्रोजन आणि त्यातला एक हायड्रोजन आपला रिमूव्ह होणार. ओके, प्रोडक्ट कसा मिळेल बघा. RCH11O प्लस काय ना H2 डिहायड्रोजनेशन. ओके, रिमूव्हल ऑफ H2. हा काय मिळाला? अल्डिहाइड. ओके, हा काय मिळाला आपल्याला? अल्डिहाइड मिळाला. हा आपला येतो प्रायमरी अल्कोहोल. ओके, तर पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2OH प्रायमरी अल्कोहोल. नेम याचं काय? सेम आपलं इथाइल अल्कोहोल. हिटिंग करा कॉपर मेटल सेम कंडिशन 523 केल्विन. इथला हायड्रोजन आणि हा हायड्रोजन आपला रिमूव्ह होत आहे. ते काय मिळेल बघा. CH3 C11OH प्लस काय ना H2 डिहायड्रोजनेशन होणार. डिहायड्रोजनेशन रिमूव्हल ऑफ H2 मध्ये. ओके, तर मॉलिक्यूल. ओके, तर त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यामध्ये याचं नेम कसं येणार आपलं? हे आपलं काय नाव आहे? असिटाल्डेहाइड. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार?
IUPAC इथेनॉल. इथेन मधला ई आपण एन न काढतो अल्डिहाइड मध्ये आणि हा काय इथेनॉल. ओके इथेनॉल लक्षात ही प्रायमरी अल्कोहोल साठी झालं. आता सेकंडरी अल्कोहोल साठी बघा. सेकंडरी अल्कोहोलचे पण पेपर्स घेणार आहेत. कॉपर मेटल बरोबर हिटिंग करणार आहे. टेम्परेचर सेम. डिहायड्रेशन झालं की केटोन्स मिळणार. सेकंडरी अल्कोहोल पासून केटोन. बघा मग घ्या R इथं अल्किल ग्रुप R असणार आहे. C R CH OH. की आपला हा सेकंडरी अल्कोहोल आहे. OH ज्या कार्बन अटॅच आहे त्याचा नेचर आपला सेकंडरी आहे. तो दुसऱ्या दोन कार्बन अटॅच आहे. सेकंडरी अल्कोहोल. ओके हिटिंग करा सेम कॉपर मेटल बरोबर 523 केल्विन टेम्परेचर. टेम्परेचर आपलं सेम राहणार. काय रिमूव्ह होणार इथला एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन आपला रिमूव्ह होणार. ओके त्यावेळी कसं मिळेल बघा R. ओके इथला अल्किल ग्रुप R ऍज इट इज. इथं डबल बॉन्ड O येणार प्लस हायड्रोजन आणि हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड येणार आणि इथे काय येणार H2 मिळेल. बरोबर याचं नेम काय केटोन. हा केटोन झाला. डिहायड्रोजनेशन झालं. H2 मॉलिक्यूल रिमूव्ह झाला की नाही. ओके रिमूव्हल ऑफ H2. स्पेसिफिक एक्झाम्पल घ्या म्हणजे आता अल्किल ग्रुप समजा तुम्ही CH3 घेतला असेल. CH OH इथं आपला CH3 असेल. हे सेकंडरी अल्कोहोल आहे. हा OH सेकंडरी कार्बन आहे. नेम काय आहे कॉमन सिस्टीम सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे. आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके IUPAC काय ना हा कार्बन फर्स्ट आहे. हा सेकंड आहे. हा थर्ड आहे. काय होणार आहे प्रोपेन 2ON. ओके सेम हिटिंग करा. कॉपर मेटलच्या प्राइस मध्ये हिटिंग करणार आहे 523 केल्विन या टेम्परेचरला. मॉलिक्यूल कुठला रिमूव्ह होणार आहे H2. डिहायड्रोजनेशन होणार. रिमूव्हल ऑफ H2 मध्ये. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय रिमूव्हल ऑफ H2. हा H आणि हा H रिमूव्ह होणार. इथं आपला CH3 आहे. ओके C पुढे इथं डबल बॉन्ड येणार सेम यासारखंच कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. इथं आपला CH3 प्लस हा H आणि हा H इथं H2 रिमूव्ह झाला. ओके चला डिहायड्रेशन झाला. H2 मॉलिक्यूल आपला रिमूव्ह झालाय. नेम काय सांगायचं याचा नेम काय आपलं ऍसिटोन. कॉमन सिस्टीम मध्ये ऍसिटोन. आणि IUPAC काय ना 3 कार्बन्स आहेत. 3 कार्बनचा प्रोपेनॉन. शेवटचा E आपण ओएनिंग करत असतो केटोन मध्ये. ओके हे प्रोपेनॉन झाला. लक्षात याच्यामध्ये पेपर्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स ह्याचं हिटिंग कॉपर मेटल बरोबर केलं 523 केल्विनला तर आपल्याला डिहायड्रोजनेशन मिळतं. डिहायड्रेशन होतं त्यावेळी आपल्याला प्रायमरी अल्कोहोल्सच्या वेपर पासून अल्डिहाइड मिळतो. सेकंडरी अल्कोहोलच्या वेपर पासून केटोन मिळत असतो. ओके हे लक्षात आलं. आता त्यानंतर टर्शियरी अल्कोहोलची कॉपर मेटल बरोबर हिटिंग केल्यावर ते आपल्याला काय मिळतं बघूया. ओके the tertiary alcohols on heating with copper metal
याची कॉपर मेटल बरोबर हिटिंग केलं, टर्शियरी अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ कॉपर मेटल at 523 Kelvin undergoes dehydration takes place. Undergoes dehydration takes place. Okay, undergoes dehydration takes place to give alkene. ओके, हे लक्षात ठेवायचं. टर्शियरी अल्कोहोलचं कॉपर मेटल बरोबर हिटिंग केलं 523 केल्विन टेम्परेचरला, तर आपलं काय होत असतं, याच्यामध्ये डिहायड्रेशन होत असतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि अल्कीन मिळतो, लक्षात ठेवायचं. ओके, तर बघा डिहायड्रेशन, डिहायड्रेशन कशावर म्हणायचं, डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. ओके, वॉटर म्हणजेच आपला H2 मॉलिक्युल्स, रिमूव्हल ऑफ H2 मॉलिक्युल्स, त्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. तर टर्शियरी अल्कोहोलचं एक्झाम्पल घ्या. कसं एक्झाम्पल येणार बघा, आपण इथं पर्टिक्युलर समजा आपण इथे घेतला असेल R, ओके, इथं अल्किल ग्रुप आपण घेतला असेल, इथं डायरेक्ट आपण स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया, CH3, ओके, CH3 CH3 आणि पुढे काय घेणार आपण OH. ओके, हा टर्शियरी अल्कोहोल आहे. OH ज्या कार्बनला अटॅच, त्या कार्बनचं नेचर आपलं कसं आहे, टर्शियरी, लक्षात घ्या. ओके, तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. त्याचं नेम आपलं काय, कॉमन सिस्टीम टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. कॉमन आपण काय लिहिलेला, टर्शियरी ब्युटील अल्कोहोल. मग IUPAC कसं लिहिणार, हा कार्बन आपला कसा आहे, फर्स्ट कार्बन, हा कसा आहे आपला सेकंड, हा थर्ड आहे. सेकंड कार्बनला कुठला ग्रुप अटॅच आहे, मिथिल ग्रुप अटॅच आहे, आणि 2 नंबरला आपला OH आहे. त्यामुळे आपण काय लिहिणार, टोटल 3 कार्बन सेट चेन मध्ये सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप, नेम कसं आहे ना, 2 मिथिल. ओके, 2 मिथिल प्रोपेन, प्रोपेन मधला शेवटचा E आपण कशाला करतो, OL ला करतो, OL ला. ते किती नंबरला OH आहे, 2 नंबरला, त्यामुळे 2 ही पोझिशन देणार. नेम कसं आहे ना, 2 मिथिल प्रोपेन 2 OL. ओके, आता ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहे, कॉपर मेटल बरोबर हिटिंग करणार. आता हिटिंग करा, कसं हिटिंग होणार बघा, कॉपर मेटल बरोबर 523 केल्विन हिटिंग केलं. इथं काय होणार आहे, डिहायड्रेशन झाल्यावरती अल्किन हा प्रोडक्ट मिळणार आहे. इथं अल्फा कार्बनचा इथं OH होणार आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन होणार. ओके, हिटिंग विथ कॉपर मेटल आपण टर्शियरी अल्कोहोल मध्ये काय असणार आहे, इथं डिहायड्रेशन होणार आहे आणि अल्किनचं फॉर्मेशन होणार आहे. आता इथं कॉपर मेटल आपण घेतलाय, इथं अल्फा कार्बनचा OH होणार आहे आणि बीटा कार्बन हे 3 बीटा आहेत. हा बीटा असणार आहे, हा बीटा असणार आहे. ओके, कुठल्याही एका बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह आहे, त्यावेळी काय मिळेल बघा, CH3 CCH3. ओके, या बीटा कार्बनचा आपण हायड्रोजन रिमूव्ह करणार, इथला OH रिमूव्ह करणार. इथं काय ना, डबल बॉन्ड CH2. चला, की इथला OH रिमूव्ह होणार, इथला हायड्रोजन, इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड होणार, इथं CH2 ना, हा डबल बॉन्ड CH2 आपण इथे लिहिलाय. ओके, प्लस प्लस काय होणार, हा OH आणि इथला एक हायड्रोजन, हा H2 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन आणि हा अल्केन मिळेल आपल्याला. तर चलो, याचं नेम काय, सेकंड कार्बनला हा पहिला कार्बन, दुसरा सेकंडला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणणार, आयसो. ओके, आणि टोटल 4 कार्बनचा अल्केन आहे.
त्यामुळे कॉमन सिस्टीम कसं येणार ब्युटिलिन आयसोब्युटिलिन होणार। आणि IUPAC मध्ये बघा हा फर्स्ट कार्बन डबल बॉन्ड ज्या साइडने जवळ तिकडून नंबरिंग हा सेकंड हा थर्ड सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे त्यामुळे हे कसं असणार आहे 2 मिथिल ओके टोटल स्टेट चेन मध्ये 3 कार्बन त्यामुळे हे प्रोपीन येणार 2 मिथिल प्रोपीन। लक्षात अशा रीतीने अल्किन मिळणार लक्षात घ्यायच्यामध्ये। आता बघा कॉपर मेटल बरोबर प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहलची रिएक्शन केली की डिहायड्रोजनेशन होतं आणि अल्डिहाइड आणि केटोन मिळतं। आणि टर्शियरी अल्कोहलचं कॉपर मेटल बरोबर किती केलं डिहायड्रेशन होतं आणि अल्किन मिळतो। हे लक्षात ठेवायचं। हे क्वेश्चन तुम्हाला सीईटीला विचारलं तर लक्षात ओके लक्षात इथे हिटिंग विथ कॉपर मेटलचा पार्ट आपला झालेला आहे आणि दुसरं जे असणार आहे ते आपल्याला त्यामध्ये अल्कोहोलच्या टोटल रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हे इथे कंप्लीट झालेलं आहे आणि अल्कोहोलचा पार्ट इथे झालेला आहे। नेक्स्ट ज्या थोडा पार्ट आहे तो फेनॉल बरोबर कंपॅरिझन मध्ये आहे ते आपण फेनॉल स्टार्ट केल्यावर ते आपण स्टडी करणार आहे। नेक्स्ट लेक्चरला आपण त्या टॉपिक मधील फेनॉलचा पार्ट आपण स्टार्ट करणार आहे। ओके थँक्यू।